Good afternoon, everybody. Today I teach the article is the classification of neurotransmitter. What is meant by neurotransmitter? The neurotransmitter, also called as chemical transmitter or chemical messengers. Any group of chemical agent released by neurons to stimulate neighboring neurons or muscle cells or glands, allowing the impulses to pass from one cell to another through the nervous system. म्हणजे बघा, न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय, तर हे एक केमिकल ट्रान्समीटर आहे. म्हणजे हे काय, केमिकल रसायन आहे, म्हणजे रासायनिक. आणि तीच केमिकल ट्रान्समीटर इज ए ग्रुप ऑफ केमिकल एजंट. कसा असायचा ग्रुप, कशाचा असतं, केमिकल एजंट, आणि रिलीज्ड बाय न्यूरॉन्स रिलीज होतात. आणि टू स्टिम्युलेट निकबोरिंग न्यूरॉन्स ऑर मसल सेल्स किंवा ग्लँड्स असतात ते काय होतात, निकबोरिंग होतात. आणि तीच अलोविंग द इम्पल्सेस टू पास फ्रॉम वन सेल टू अनादर सेलमध्ये ते इम्पल्सेस पास होतात थ्रू आउट द नर्वस सिस्टीम. कुठल्या सिस्टीममध्ये, त्या नर्वस सिस्टीम्समध्ये. त्याला काय म्हटलं जातं, इज नाउन ॲज न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे न्यूरोट्रान्समीटरमध्ये मराठीत काय म्हटलं जातं, न्यूरोट्रान्समीटर म्हणजे जे चेतातंतूच्या टोकाला जे तयार होणारे रसायन असतं ना, त्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणायचं. म्हणजे एखाद्या चेतातंतूच्या टोकाला तयार होणारे रसायन आहे. आपण बघितलं न्यूरोट्रान्समीटर काय आहे, तर दिस इज द केमिकल ट्रान्समीटर. म्हणजे काय, रासायनिक. आता दिस न्यूरोट्रान्समीटर there are two type of neurotransmitter. First is the excitatory and then second is the inhibitory. First type of neurotransmitter is the excitatory and then second is the inhibitory. आता excitatory म्हणजे काय, तर excitatory neurotransmitters works to initiate receptors in the postsynaptic membranes and improve the impact of activity potential. दिस इज द एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर. आणि इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काय, ते वर्क करतात तर इन रिव्हर्स मेकॅनिझम. हे कसं असतं, रिव्हर्स मेकॅनिझम असतात. म्हणजे एक्सायटेटरी असतात. एक्सायटेटरी म्हणजे कसं, एक्सायटेटरी म्हणजे कसे, उत्साही. आता एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर वर काय करतात, तर रिसेप्टर इन द जे पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन असतात ते इम्प्रूव्ह काय करतात, तर ॲक्टिव्हिटी, पोटेन्शियल ॲक्टिव्हिटी असतात, इम्पॅक्ट ते काय करतात, इम्प्रूव्ह करतात. त्याला काय म्हटलं जातं, एक्सायटेटरी. आणि इनहिबिटरी काय करतात, इनहिबिटरी म्हणजे कसे, प्रतिबंधक. ते काय करतात, तर रिव्हर्स मेकॅनिझम असते ह्याचं. आता बघा, देर आर टू टाईप्स ऑफ न्यूरोट्रान्समीटर, एक्सायटेटरी अँड इनहिबिटरी. आता एक्सायटेटरीमध्ये बघा काय काय येते, तर फर्स्ट इज द ॲसिटाइलकोलिन, ॲड्रिनॅलिन, नॉन ॲड्रिनॅलिन, हिस्टामाइन, ग्लुटामाइन अँड डोपामाइन. सो दिस इज द एक्सायटेटरी टाईप. आता देन इनहिबिटरीमध्ये काय ना, गाबा, सेरोटोनिन, एंडोर्फिन अँड डोपामाइन. सो दिस इज द इनहिबिटरी. आता फर्स्ट टाईप ऑफ न्यूरोट्रान्समीटर इज द एक्सायटेटरी. आता एक्सायटेटरीमध्ये आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत, फॉर एक्झाम्पल इज द ॲसिटाइलकोलिन. ठीक आहे. आता बघणार आहोत आपण ॲसिटाइलकोलिन. आता ॲसिटाइलकोलिन म्हणजे काय, तर मराठीत म्हटलं जातं की एक रासायनिक प्रक्षेपक आहे की जेथे एक न्यूरॉनपाशी संयोग साधतो तेथे हा प्रक्षेपक निर्माण होतो. त्याला काय म्हटलं जातं, ॲसिटाइलकोलिन. म्हणजे ॲसिटाइलकोलिन काय आहे, एक रसायन आहे आणि ते काय करतं, ते न्यूरॉनपाशी असतं, ते न्यूरॉनच्या याच्यामध्ये तो संयोग साधतो आणि तिथे काय करतो, एक प्रक्षेपक निर्माण करतो. त्याला काय म्हटलं जातं, ॲड्रिनॅलिन. आता ॲड्रिनॅलिन इज वॉज द फर्स्ट न्यूरोट्रान्समीटर टू बी डिस्कवर्ड बाय आयसोलेटेड इन 1921 बाय अ जर्मन बायोलॉजिस्ट नेम्ड ओटो लॉवी अँड हू लेटर होन नोबेल प्राइज फॉर हिज वर्क. म्हणजे त्याला नोबेल प्राइज कुठे भेटले, ते कुठल्या याच्यात भेटलेला आहे, तर कुठला आहे तो बायोलॉजिस्ट, इज द ओटो लॉवे. सो दिस ॲसिटाइलकोलिन हॅज numerous capacities ranging from muscles initiating including the muscles of the gastrointestinal systems to the vital organs. It is found in sensory neurons and in the autonomic nervous systems. This is a plays role in the planning of the fantasy state while individual sleeps. So this is the acetylcholine neurotransmitter. आता acetylcholine. So acetylcholine is the
play role in planning of the fantasy state while individual sleep deeply. Acetylcholine. So this is the first type of neurotransmitter is the excitatory. Excitatory means acetylcholine. Then second is the non-adrenaline. Non-adrenaline, it was first identified by Swedish biologist named Ulf von Euler in 1946. This non-adrenaline also known as non-epinephrine. म्हणजे नॉन ॲड्रिनलच काय म्हटलं जातं, नॉन इफिनेफ्रिन म्हटलं जातं. दिस नॉन ॲड्रिनलिन इज ए एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर सेक्रेटेड बाय द ॲड्रिनल ग्लँड. ते काय आहे, नॉन ॲड्रिनलिन हे एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. आणि तीच एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर सेक्रेट काय करतात बाय द ॲड्रिनल ग्लँड काय करतात, ट्रान्समिट करतात. ॲड्रिनल ग्लँड काय करतात, सेक्रेट करतात. आणि दिस इट वर्क्स टू इन्क्रीज व्हजायलन्स ऑफ द नर्वस सिस्टम्स अँड टू स्टिम्युलेट प्रोसेस इन द बॉडी. नॉन एपिनेफ्रिन हॅज बीन इम्प्लिकेटेड इन मूड डिसऑर्डर्स लाईक एन्झायटी. आता बघा, नॉर ॲड्रिनॅलिन हे काय आहे, त्याला काय म्हटलं जातं, इज ऑल्सो नाउन ॲज नॉर इफिनेफ्रिन. अँड सो दिस इज द एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर. आणि ते सेक्रेट काय करतात, तर ॲड्रिनल ग्लँड सेक्रेट करतात. दिस इज इन्क्रीज व्हजायनल नर्वस सिस्टम. नर्वस सिस्टम त्याच्यामध्ये व्हजायलन्स असतात. आणि तीच टू स्टिम्युलेट काय करतात, प्रोसेस इन द बॉडी प्रोसेसमध्ये ते स्टिम्युलेट करतात, म्हणजे ते उत्तेजित करतात. दिस नॉन इफिनेफ्रिन हॅज बीन इम्प्लिकेटेड इन मूड डिसऑर्डर. त्याच्या पुढच्या डिसऑर्डर्समध्ये जातात, म्हणजे कुठला मूड, लाईक एन्झायटी. नेक्स्ट इज द टाईप ऑफ न्यूरोट्रान्समीटर इज द ॲड्रिनॅलिन. ॲड्रिनॅलिन ऑल्सो नाउन ॲज इफिनेफ्रिन. ॲड्रिनॅलिनच काय म्हटलं जातं, इफिनेफ्रिन. आणि तीच इफिनेफ्रिन इज ए एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर प्रोड्युस्ड बाय द adrenal gland and released into the bloodstream and prepare the body for the fight or the flight reaction. ठीक आहे, म्हणजे अल्सो नाउन ॲड्रिनलिनला काय म्हटलं जातं, इफिनेफ्रिन. आणि त्याची इफिनेफ्रिन काय करतात, एक्सायटेटरी न्यूरोट्रान्समीटर असतात. आणि ते प्रोड्यूस काय करतात, तर ॲड्रिनल ग्लँड अँड जे रिलीज ऑफ द ब्लड स्ट्रीम असतात ते रिलीज करतात. आणि दिस प्रिपेअर द बॉडी फॉर द फाईट ऑर फ्लाईट रिॲक्शन. आता फाईट ऑर फ्लाईट म्हटल्यानंतर कुठलं, सिम्पॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये फाईट आणि फ्लाईट आपण बघितलं, जे रिस्पॉन्स दाखवतो त्याला फाईट आणि म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा टाईप आहे तो. देन नेक्स्ट इज द डोपामाइन. आता बघा, डोपामाइन काय करतो, तर डोपामाइन इज कन्सिडरेड अ स्पेशल टाईप ऑफ न्यूरोट्रान्समीटर बिकॉज इट इज इफेक्ट्स आर एक्सायटर्स अँड इनहिबिटर्स. याचा पण इफेक्ट कसा असतो, एक्सायटर्स अँड इनहिबिटर्स, म्हणजे बोथ इफेक्ट्स असतात, एक्सायटरी आणि इनहिबिटर्स. बट ॲड्रिनॅलिन्स आर द एक्सायटेटरी neurotransmitter and non-adrenaline is the non-adrenaline is the excitatory. ठीक है. This dopamine is considered a special type of neurotransmitter because effects are exciters and inhibitors. It was discovered in the 15 years by the Swedish scientist Arvid Carlsson and it is strongly associated with reward mechanism in the brain. म्हणजे बघा, डोपामाइन काय केलेलं आहे, कुठलं डिस्कवरी आहे, तर स्वेडिश सायंटिस्ट आहे आर्विड क्लार्कसोन. आणि त्यांनी काय केलेलं आहे, रिवॉर्ड मेकॅनिझम ऑफ द ब्रेन, मेकॅनिझम इन द ब्रेन, आणि इट इज ऑल्सो परफॉर्म इम्पॉर्टंट फंक्शन इन द ब्रेन. डोपामाइन, दिस इज द ब्रेन. and these include the regulation of motor behaviors, the pleasure related to motivation and also emotional excitement. डोपामाइन काय आहे, तर हे नॉड्रिनॅलिन सारखा काय आहे, तो सिम्पॅथोमेटिक पदार्थ आहे डोपामाइन. हा डोपामाइन काय आहे, एक्सायटरी आणि इनहिबिटरी बोथ इफेक्ट दाखवतो. आणि ते काय करतो, तर मेकॅनिझम इन द ब्रेनचं मेकॅनिझम रिवर्ट करतो. आणि दिस इज द इम्पॉर्टंट फंक्शन, ब्रेनचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे, ते परफॉर्म करतो. आणि तेच काय करतो, तो रेग्युलेशन ऑफ, आता जे ब्रेनमध्ये काय असतं, मोटर्स असतात. मग दिस रेग्युलेशन ऑफ मोटर्स बिहेवियर द प्लेजर रिलेटेड टू द मोटिवेशन अँड इमोशनल एक्साइटमेंट. देन नेक्स्ट इज द गाबा. गाबा मीन्स गॅमा अँटी ब्युटायरिक ॲसिड.
means GABA, antibutyric acid, is a inhibitory neurotransmitter isolated in 1950s. आता हे GABA रिसेप्टर्स आहे ते काय आहे, इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहेत. आतापर्यंत आपण कुठले बघितले, एक्सायटेटरी बघितले. आता GABA हे काय आहे, इनहिबिटरी टाईप ऑफ, कुठल्या इनहिबिटरी टाईप ऑफ न्यूरोट्रान्समीटर्स आहे. म्हणजे सो दिस इज द इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आयसोलेटेड इन 1915 बाय युजेन रॉबर्ट्स अँड जे अवापरा. And it is widely distributed in the brain and plays an important role in reducing neuronal excitability throughout the nervous system. म्हणजे GABA काय आहे, ह्याचं प्लेस मोस्ट इम्पॉर्टंट रोल कशाचा आहे, ब्रेनचा आहे. आणि तीच ब्रेन इज काय करतात त्याच्यामध्ये, रिड्युसिंग जे न्यूरोनल जे एक्सायटेटरी असतात नर्वस सिस्टीम्समध्ये ते रिड्यूस करतात. आणि तीच न्यूमरस नार्कोटिक सेडेटिव्ह ड्रग्ज वर्क बाय एक्सपांडिंग द इफेक्ट ऑफ GABA. म्हणजे कुठलं असतात, जे नार्कोटिक्स आणि कसं सेडेटिव्ह ड्रग असतात ते ड्रग काय करतात, GABA पेंटिंगमध्ये किंवा GABA ॲसिडमध्ये काय करतात, ते एक्सपांडिंग इफेक्ट दाखवतात. दिस इज द GABA मीन्स गॅमा अँटीब्युटायरिक ॲसिड. द नेक्स्ट टाईप ऑफ न्यूरोट्रान्समीटर इज द इंडॉर्फिन. आता इंडॉर्फिन इज ए इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर and it is short form of endogenous morphine. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये काय म्हटलं जातं, मॉर्फिन म्हटलं जातं. मॉर्फिन किंवा इंडोमॉर्फिन हे नावं लक्षात ठेवायची. दिस मॉर्फिन इट इज द टाईप ऑफ इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर and in that participate in the reduction of pain and makes the person calm and happy. This endorphin is also known as morphine. This is participate in the reduction of pain and makes the person calm and happy. याच्यामध्ये काय होतं, पर्सन कसा असतो, क्लॅम असतो आणि हॅप्पी असतो. दिस इज द एंडॉर्फिन, ऑल्सो नाउन ॲज इंडोजिनियस मॉर्फिन. त्यालाच काय म्हटलं जातं, मॉर्फिन. देन नेक्स्ट इज द ग्लुटामेट. इट इज द मोस्ट कॉमन न्यूरोट्रान्समीटर इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. दिस ग्लुटामाइड इज द मोस्ट कॉमन न्यूरोट्रान्समीटर. कुठे असतात, हे सेंट्रल नर्वस सिस्टीम्समध्ये असतात. आणि दिस इज रेग्युलेट द डेव्हलपमेंट अँड क्रिएशन ऑफ न्यू नर्वस पाथवेज अँड देअरफॉर पार्टिसिपेट इन लर्निंग अँड मेमरी. म्हणजे हे ग्लुटामेट काय आहे, तर मोस्ट कॉमन न्यूरोट्रान्समीटर कुठे यूज केलं जातं, तर सेंट्रल नर्वस सिस्टीम्समध्ये. ठीक आहे. आणि दिस डेव्हलपमेंट अँड क्रिएशन काय करतो, हा न्यूरॉन्स पाथवे काय करतो, तो डेव्हलप करतो. ठीक आहे. and this participate in learning and memory. So this is the glutamate. ठीक है. Then next is the type of neurotransmitter, inhibitory neurotransmitter is the serotonin म्हणजे काय आहे, so this is the 1-amine. Serotonin, it was discovered by Vittorio Erspamer in the serotonin, it is discovered by Vittorio Erspamer in the 1930s and it is inhibitory neurotransmitters that has been found intimately involved in emotion and mood. एवढंच लक्षात ठेवायचं. सेरोटोनिन म्हणजे काय, हा इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, इंटिमेटली इन्व्हॉल्व काय करतं, इमोशन अँड मूडवरती ते काय असतात, डिपेंड्स असतात. म्हणजे इमोशन अँड मूड. सो इज नाउन एज द सेरोटोनिन. सो सेरोटोनिन इज द 1-amine म्हणजे ते काय, एक अमाइन आहे. आणि ते डिस्कवर कोणी केलेलं आहे, तर विटोरिओ इर्सपामरनी काय केलेलं आहे, डिस्कवरी. किती साली, तर 1913. आणि इट इज ए इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर्स आहे. आणि ते इन्व्हॉल्व काय करतं, तर इमोशन अँड मूड काय करतं, इन्व्हॉल्व करतं. हे बघा. तर टुडे डिस्कस द पॉईंट इज द क्लासिफिकेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर्स. म्हणजे काय बघितलं आपण आज, व्हॉट इज मीन बाय न्यूरोट्रान्समीटर्स. Then next is the classification of neurotransmitter. There are two types of neurotransmitters. First is the excitatory, second is the inhibitory. Excitatory मध्ये acetylcholine, adrenaline, non-adrenaline, histamine, glutamine आणि dopamine. Then inhibitory means GABA, serotonin, endorphin and dopamine. हे important आहे. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर.